श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय भक्तांनो, आज स्वामी तुमच्याशी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहेत. हा विषय आहे पैसा. अनेक लोक हा प्रश्न विचारतात, स्वामी, पैसा तर येतो पण टिकत का नाही? कमाई होते पण महिन्याच्या शेवटी हात रिकामे का? घरात बरकत का राहत नाही? स्वामी सांगतात, माझ्या लेकरांनो, पैसा येणे ही एक गोष्ट आहे, पण पैसा टिकणे ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. काही लोकांच्या घरात पैसा येतो पण थांबत नाही, आणि काही लोकांच्या घरात पैसा हळूहळू वाढत जातो. यामागे फक्त नशीब नाही, तर विचार, सवयी आणि कर्म दडलेलं असतात. पैसा का टिकत नाही याबद्दल स्वामी सांगतात, माझ्या भक्तांनो, पैसा हा पाण्यासारखा आहे. तो प्रवाही असेल तर वाढतो, पण जर त्याचा योग्य मार्ग नसेल तर तो निघून जातो. आज आपण पाहूया, पैसा घरात का टिकत नाही. ज्या घरात पैशाचा आदर नसतो त्या घरात लक्ष्मी फार काळ राहत नाही. काही लोक पैसे सहज उडवतात, गरज नसतानाही खर्च करतात, दिखावा करतात, इतरांना दाखवण्यासाठी जगतात. पण स्वामी म्हणतात, पैसा कमवा पण त्याचा अपमान करू नका. जर खर्च कमाईपेक्षा जास्त असेल तर कितीही पैसा आला तरी तो टिकणार नाही. काही लोक म्हणतात, जीवन एकदाच आहे, पण स्वामी सांगतात, जीवन एकदाच आहे म्हणून शहाणपणाने जगा. दुसऱ्याचे घर पाहून आपले आयुष्य ठरवू नका. शेजाऱ्याची गाडी पाहून कर्ज काढू नका. सोशल मीडियावर दिसणारे जीवन हे पूर्ण सत्य नसते. स्वामी सांगतात, तुलना म्हणजे आनंदाचा शत्रू आहे. गरज नसताना घेतलेले कर्ज आयुष्यावर ओझे बनते. काही लोक दिखाव्यासाठी कर्ज घेतात आणि नंतर वर्षानुवर्षे त्याच ओझ्यात जगतात. स्वामी सांगतात, कर्ज घेताना फक्त पैसा नाही, तुमची शांतताही गहाण ठेवली जाते. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा कधीच टिकत नाही. तो फक्त तात्पुरता आनंद देतो, पण दीर्घकाळ चिंता देतो. स्वामी सांगतात, सध्याचा पैसा कमी असला तरी तोच खरा आधार असतो. जे घर फक्त घेते पण कधी देत नाही, दान करत नाही, त्या घरात ऊर्जा थांबत नाही. दान म्हणजे फक्त पैसा नाही, दान म्हणजे मन मोठे करणे, एखाद्याला मदत करणे. ज्या घरात आई वडिलांचे मन दुखावले जाते त्या घरात बरकत कधीच टिकत नाही. त्यांचा आशीर्वाद हे अदृश्य धन आहे. आणि बाळांनो, नकारात्मक विचार, माझे नशीब खराब आहे, मी कधी श्रीमंत होणार नाही, हे शब्द तुमच्या आयुष्याला दिशा देतात. स्वामी सांगतात, तुमचे विचारच तुमचे भविष्य घडवतात, म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. आळस आणि प्रयत्नांचा अभाव स्वामी म्हणतात, लक्ष्मी आळशी लोकांकडे थांबत नाही, जो प्रयत्न करतो तोच पुढे जातो. राग आणि अस्थिर मन, रागाने घेतलेले निर्णय नेहमी नुकसान करतात. शांत मन हेच खरे संपत्ती निर्माण करणारे मन आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो,
तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आतापर्यंत आपण पाहिलं लक्ष्मी न टिकण्याचे कारण. आता स्वामी सांगतात लक्ष्मी टिकवण्यासाठी काय करायला हवं. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनो, फक्त चुका समजून घेणे पुरेसे नाही, त्या सुधाराव्या लागतात. बचत करा, कमाई आधी बाजूला ठेवा, साधेपणाने जगा, दिखाव्यासाठी जगू नका, गरजेसाठी खर्च करा, अनावश्यक गोष्टी टाळा, गरज नसताना खर्च करू नका, दान करा, गरजूंना मदत करा, प्रामाणिक राहा, सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, आई वडिलांचा सन्मान करा, त्यांचा आशीर्वाद हे सर्वात मोठे धन आहे. नेहमी सकारात्मक राहा, तुमचे विचार तुमचे भविष्य ठरवतात. संयम ठेवा, जलद श्रीमंतीच्या मागे जाऊ नका. आता स्वामी आपल्याला एक कथा सांगतात. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघेही सारखे कमवत होते. एकाने बचत केली, दुसऱ्याने फक्त खर्च केला. वर्षानुवर्षे गेली. एक जण घरदार, स्थिर जीवन आणि समाधान मिळवून बसला. दुसरा अजूनही संघर्ष करत होता. पैसा सारखाच होता, पण विचार वेगळे होते. यातून स्वामींचा संदेश असा आहे, माझ्या भक्तांनो, पैसा महत्त्वाचा आहे, पण तो जीवन नाही. खरी श्रीमंती म्हणजे मनशांती आहे, कुटुंबातील प्रेम आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे, उत्तम आरोग्य आणि समाधान आहे. जर हे असेल तर तुम्ही श्रीमंत आहात. स्वामी सांगतात, मी तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही तुमच्या कर्मासोबत राहा. आजपासून संकल्प करा, मी प्रामाणिक राहीन, मी मेहनत करीन, मी कृतज्ञ राहीन, मी इतरांशी तुलना करणार नाही आणि मी आळस सोडीन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वामींवर विश्वास ठेवीन. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भक्त हो, स्वामींनी सांगितलेल्या या गोष्टी जर तुम्ही नियमितपणे पाळल्या तर लक्ष्मी तुमच्या घरी नक्की स्थिर राहील. कारण स्वामींनी सांगितलेले हे उपाय खूप आणि खूप जीवनासाठी सकारात्मक आहेत. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा संदेश बनवणे, तुमच्यापर्यंत येणे यासाठी मी फक्त एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची कृपा, स्वामींची इच्छा, स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.